राधा आणि अजयचं लग्न होऊन 3 वर्ष झाली होती. सर्व काही असूनही त्यांच्या आयुष्यात मूल नव्हतं. त्या एकाच उणिवेमुळे राधाचं आयुष्य जणू अपूर्णच वाटायचं. अनेक प्रयत्न, डॉक्टर्स, उपचार सगळं करूनही शेवटी हे स्पष्ट झालं होतं, राधा कधीही आई होऊ शकत नाही. अजयने मात्र कधीही तिच्यापुढे आपली निराशा दाखवली नाही. पण राधाला माहीत होतं, त्याच्या मनाचं आभाळही अश्रूंनी भरलेलं आहे. दोघं एकमेकांसमोर आपली वेदना लपवून जगत होते. आज बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि विजांचा कडकडाट चालू होता. हे पाहून राधाने सर्व दारं खिडक्या बंद केल्या आणि मोबाईल हातात घेऊन पुन्हा एकदा अजयला फोन लावला. पण याही वेळी केवळ रिंग वाजली आणि फोन कट झाला. ही 5वी वेळ होती. अजयने एकदाही फोन उचलला नाही. त्यामुळे राधाच्या मनात काळजी वाढू लागली होती. खरं तर अजयचं ऑफिस 5 वाजताच बंद व्हायचं, पण मॅनेजरच्या जबाबदारीमुळे त्याला कधी कधी जास्त वेळ थांबावं लागत असे. पण साधारण 6 ते 6:30च्या दरम्यान तो घरी यायचा. पण आज घड्याळात 8 वाजून गेले तरी अजूनही त्याचा काहीही पत्ता नव्हता. राधा हाच विचार करत होती. इतक्यात दरवाजाची बेल जोरात वाजली. बेलचा आवाज ऐकताच ती घाईघाईने दरवाजाकडे धावली. दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून तिचे डोळे विस्फारले. समोर 28 ते 30 वर्षाची एक महिला उभी होती. काखेत 2 वर्षाचं मूल. दोघंही चिंब भिजून गेलेले आणि जणू थंडीने गोठून गेलेले. राधाने दरवाजा उघडताना कल्पना केली होती की समोर अजयच असेल, पण समोर ही अनोळखी स्त्री पाहून ती चकित झाली. मात्र त्या लहान मुलाला पाहिल्यावर राधाच्या हृदयात एक हलचल झाली. काही विचारायच्या आधीच ती महिला बोलू लागली. ताई, आजची रात्र आम्हाला येथे राहू द्या. बाहेर खूप पाऊस आहे. एवढ्या लहान मुलाला घेऊन रस्त्यावर उभं राहण्याचं धाडस नाही होत आहे. महिलेच्या शब्दातील हतबलता आणि त्या मुलाच्या अश्रूने राधाचं मन पिळवटून गेलं. तिला विचारही करता आला नाही, ही कोण आहे? एवढ्या रात्री, एवढ्या मुसळधार पावसात, एवढ्या लहान मुलासह ती का भटकते? पण एकच विचार तिच्या मनात ठसला, ही माझ्याच वयाची वाटते. उद्या मीच अशा परिस्थितीत अडकले असते तर? जर माणूस म्हणून माणसाच्या मदतीला धावता आलं नाही तर ती माणुसकी कसली? पटकन आत या, असं म्हणून राधाने त्या लहान मुलाला अलगद उचललं आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर ती त्या महिलेला म्हणाली, तुम्ही बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करा, तोपर्यंत मी तुमच्या मुलाचे कपडे बदलते. राधाने लगेच तिला एक टॉवेल आणि पंजाबी ड्रेस दिला आणि बाथरूमकडे बोट दाखवले. तेवढ्यात तिचा फोन वाजला. हॅलो राधा, मी तुम्हाला इतक्या वेळा फोन केला, तुम्ही कधी येणार आहात? पलीकडून अजयचं उत्तर आलं. तुला काय सांगू, ऑफिस समोरचं मोठं झाड पडलं आहे. रस्ता पूर्ण बंद झालाय. मीच नाही, बरेच लोक इथे अडकलेत, पण तासाभरात निघेल. फोन ठेवताच राधाने तो टेबलवर ठेवला आणि मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून बेडरूमकडे धावली. तुम्ही अजून आंघोळ केली नाही? मी त्याला सांभाळते, असं म्हणत ती आत शिरली. तिनं पाहिलं, ती महिला अजूनही भिजलेल्या कपड्यातच होती आणि मुलाला झोपवण्याचा प्रयत्न करत होती. काही वेळातच तो मुलगा गाढ झोपला. महिलेने मुलाला अलगद पलंगावर झोपवलं आणि थकलेल्या स्वरात म्हणाली, एक कप गरम चहा मिळेल का? डोकं फार दुखतंय, पावसात भिजल्यामुळे. एकदम जड झाले आहे. राधा हसत उत्तरली, हो नक्की. तुम्ही आधी फ्रेश व्हा, मी 5 मिनिटात गरम चहा घेऊन येते. गरम चहाचा घोट घेत ती महिला हळूवार आवाजात म्हणाली, तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटत असेल, एवढ्या मुसळधार पावसात लहान मुलाला घेऊन ही बाई काय करते? माझं नाव रागिनी आहे आणि हा माझा मुलगा आरव. मी या मुलाची सिंगल आई आहे. सुमारे 3 वर्षापूर्वी मी एका माणसावर जीवापाड प्रेम केलं आणि हे मूल त्याचंच आहे. राधा क्षणभर गोंधळून गेली. तोंडून सहजच निघालं, मग ते सज्जन आता कुठे आहेत? रागिनीचा चेहरा स्थिर, पण डोळ्यात एक वेदना होती. ती म्हणाली, ते परत कधीच आले नाहीत. खरं तर त्यांना कधीच माहीत झालं नाही की मी प्रेग्नेंट आहे. त्या दिवशी मी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रजिस्टर ऑफिसमध्ये वाट पाहत होते. पण जेव्हा जाणवलं की ते येणारच नाहीत, तेव्हा मी एकटीच घरी परतले. संतापानं, निराशेनं मन भरून आलं होतं. आठवड्याभराने समजलं की मी गर्भवती आहे, पण मी कधीच त्याला शोधायचा प्रयत्न केला नाही. माझा फोन नंबरही बदलला. त्या 8 दिवसात त्यांचा एकही फोन आला नाही. पण मी पोटात वाढणाऱ्या माझ्या लेकराला मारू शकले नाही. मी त्यांच्यावर खरंच प्रेम केलं होतं आणि म्हणूनच त्यांच्या आठवणी पुसणं शक्य नव्हतं. राधाने पाहिलं,
रागिणीच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. राधा हळूच उठली. स्वयंपाकघरात जाऊन 5 मिनिटात गरमागरम पोहे घेऊन परत आली. तिने प्रेमाने प्लेट तिच्या हातात देत विचारलं, हे घ्या, काहीतरी खा. तुम्ही शेवटचं कधी खाल्लं होतं? रागिणीने थरथरत्या हाताने प्लेट घेतली आणि म्हणाली, थोडे पोहे बाजूला ठेवते. आरव उठेल तेव्हा त्याला खाऊ घालते. त्याला फार भूक लागली होती. काही न खाताच तो झोपून गेला. राधा त्याला थोपटत म्हणाली, तुम्ही पोहे बाजूला काढू नका, मी भरपूर केलेत. तुम्ही आधी खा. आरव उठल्यावर मी त्याच्यासाठी पुन्हा देईन. रागिणी थोडीशी हसली आणि म्हणाली, तुमचं खरंच खूप आभार मानते. आज सकाळी मी नगरहून निघाले होते. माझी मावशी येथे पुण्यात राहत होती, पण इथे पोहोचल्यावर समजलं की ती घर विकून नागपूरला गेली आहे. आता माझ्यापुढे काही स्पष्ट नव्हतं. खरं म्हणजे माझं कुठेच घर नाही. नगरमध्ये मामाकडे राहत होते, पण 2 दिवसांपूर्वी जे घडलं त्यानंतर तिथे थांबणं शक्य नव्हतं. त्या रात्री मामाच्या मुलाने माझ्यासोबत असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला. मी जागी झाले आणि विरोध केला तेव्हा त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला. मला इथे राहायचं असेल तर तेच सगळं करावं लागेल. मी त्याच रात्री पळून निघाले. इथे आले पण इथे ही मावशी नव्हती. घर विकून ती निघून गेली. राधाचं हृदय पिळवटून निघालं. ती विचारात पडली. तुमचे दुसरे कोणी नातेवाईक नाहीत का, जिथे तुम्ही थोडा आधार मिळवू शकता? रागिणी म्हणाली, मोठी ताई आहे, पण तिथे गेले तर भाऊजींना ते आवडणार नाही आणि मला कोणावरही ओझं होऊन राहायचं नाही. मी ग्रॅज्युएशन केलं आहे. कुठे ना कुठे काही काम मिळेलच, पण चिंता आहे फक्त आरवची. तो इतका लहान आहे, त्याला कुणाकडे ठेवू? जर एखादं काम मिळालं ज्यामध्ये मुलाला जवळ ठेवता येईल तरच काही आशा आहे. रागिणी बोलत असतानाच तिचा आरव रडू लागला. राधा पटकन म्हणाली, तुम्ही त्याला घेऊन बाजूच्या खोलीत बसा, मी त्याच्यासाठी पोहे घेऊन येते. 5 मिनिटातच राधा एका प्लेटमध्ये पोहे आणि एक छोटंसं चॉकलेट घेऊन आली. ती तिला प्लेट देतच होती. इतक्यातच दरवाजाची बेल 2दा मोठ्याने वाजली. राधा म्हणाली, तुम्ही आरवला खाऊ घाला, मी दरवाजा उघडते. कदाचित अजय आले असतील. अजय हे नाव ऐकताच रागिणीच्या काळजाला जोरदार धक्का बसला. कारण ज्या माणसाने तिला आयुष्याच्या वळणावर एकटीला सोडून दिलं होतं त्याचं नाव तिला पुन्हा कधी ऐकूच नये असं वाटत होतं. तेच नाव राधाच्या नवऱ्याचं होतं. दरवाजा उघडताच अंगावरून पाणी टिपकत थकलेला अजय घरात आला आणि म्हणाला, पटकन गरम पाणी कर आणि कॉफी ठेव. आंघोळ झाल्यावर कॉफी हवी. अजयने आपली बॅग राधाच्या हातात दिली आणि बाथरूमकडे धावत गेला. राधा स्वयंपाकघरात कॉफी ठेवायला गेली. 10 मिनिटातच अजय फ्रेश होऊन डायनिंग टेबलजवळ येऊन बसला. राधाने एका मोठ्या कॉफी मगमध्ये गरम कॉफी ओतून ती अजय समोर ठेवली आणि शांत सुरात म्हणाली, ऐकलत का? मला एक गोष्ट सांगायची आहे. साधारण तासाभरापूर्वी एक महिला आपल्या लहान मुलाला घेऊन आपल्या घरी आली आहे. आजची रात्र ती इथेच राहणार आहे आणि सकाळी निघून जाईल. तो छोटा मुलगा खूपच गोंडस आहे. त्याला पाहून माझं मन हेलावलं, म्हणून मी त्याला नकार देऊ शकले नाही. दोघं गेस्ट रूममध्ये. अजयने कॉफीचा घोट घेत गंभीर आवाजात म्हणाला, राधा, असं कुणालाही घरात घेणं योग्य नाही. तू एकटी होतीस. घरी काहीही अघटित घडू शकलं असतं. ती महिला नेमकी कुठून आली? राधा थोडक्यात सांगून गेली. ती नगरची आहे. मामाच्या अत्याचारापासून पळून आली आहे. इथे तिच्या मावशीचं घर होतं, पण इथं आल्यावर समजलं की ते घर विकून मावशी नागपूरला गेली आहे. अजयने भुवया उंचावल्या. आवाजात थोडी शंका होती. कुणीही कुठूनही येईल, थोडंसं रडगाणं गाईल आणि तू लगेच विश्वास ठेवणार. मला माहीत आहे तुला लहान मुलं फार आवडतात, पण मी फक्त इतकं म्हणतो, तुझ्या त्या भावनिकतेचा कोणी गैरफायदा घेतला तर? राधाचं उत्तर ठाम होतं, माझी काळजी करू नका. ती महिला ज्याच्यावर प्रेम करत होती त्याने तिला 3 वर्षांपूर्वीच सोडलं. आता ती त्याच व्यक्तीच्या मुलासोबत संघर्ष करत आहे. ज्याचं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, ती मला काय इजा करेल? तुम्ही सांगा. अजयचं मन थोडंसं हलकं झालं, पण त्या क्षणी त्याच्या मनात 3 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. त्यानंही कुणाला शब्द दिला होता, पण तो निभावला गेला नव्हता. ती मुलगीही त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती, पण त्यावेळी तरी ती गर्भवती नव्हती अशी त्याची खात्री होती. तेवढ्यात राधा म्हणाली, कॉफी घ्या ना, थंड होत चालली आहे. कसल्या विचारात हरवलात? इतकं ध्यानमग्न? काय? अजय थोडा दचकला आणि काहीसा सावरत म्हणाला, नाही, ऑफिसमधलं एक काम आठवलं. मी थोडा लॅपटॉपवर काम करतो. डिनर झालं की सांग.
पण त्या महिलेचं वय किती असेल? 28 ते 30च्या दरम्यान वाटतं. राधा थोडीशी थांबली, मग म्हणाली, अजय जरा वेळ बसा ना, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. जेव्हा ती महिला घरी आली आणि तिने तिची कहाणी सांगितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती खूप असह्य आहे. तिच्याजवळ राहण्यासाठी एकही स्थिर जागा नाही. ती एकटी लहान बाळाला सांभाळते आहे. किती मोठा संघर्ष आहे तिचा. अजय सतर्क झाला. थोडा घाबरलेल्या स्वरात म्हणाला, तुला नक्की काय म्हणायचं आहे? काही फारसं नाही, फक्त एवढंच वाटतं की आपण तिला काही काळासाठी आपल्या जवळ ठेवावं. ती BCom पास आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तिला तुमच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळवून द्या. ती दिवसभर बँकेत असेल आणि तिचा मुलगा माझ्याजवळ राहील. तो सुरक्षित आणि मायेच्या सानिध्यात वाढेल आणि तिलाही नव्याने उभं राहण्यासाठी आधार मिळेल. अजयच्या चेहऱ्यावर हळूवार उदासी उमटली. तो म्हणाला, ठीक आहे, मी विचार करतो, पण आधी तिची संमती घ्यायला हवी. तिला तुझा हा प्रस्ताव मान्य आहे का हे तरी विचार. ती नक्कीच हो म्हणेल, मला खात्री आहे. तुम्ही बसा, मी तिला बोलावते. राधाने आवाज दिला. रागिनी ताई, जरा बाहेर या. माझे हजबंड आले आहेत, ओळख करून देते. तेवढ्यात बाहेर जोरदार वीज चमकली. पण अजयच्या मनातील वीज त्याहून तीव्र होती. एक धक्का, एक ओळखीचा धसका. त्या नावाने, रागिनी. ती 3 वर्षापूर्वीची तीच रागिनी. त्या आठवणीचा निचरा झालेला नव्हता. माफीनामा, तक्रारी, अपराध, सगळं काही डोकं वर काढू लागलं. रागिनी ही आतून हलून गेली होती. तिच्या मनात एकच विचार, मी या घरात का आले? हे सगळं पुन्हा का भोगते आहे? तिला वाटलं धावत जावं कुठेही, फक्त इथून लांब. आणि अजय, त्याच्या विचारांमध्ये वादळ उठलं होतं. कधीच वाटलं नव्हतं की 3 वर्षानंतर असा सामना होईल. दोघांच्याही मनात हजारो प्रश्न उसळत होते, पण त्या प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नव्हती. 3 वर्षांपूर्वी अजयने रात्रीच ठरवलं होतं कोणता शर्ट, कोणता ट्राउझर घालायचा. रागिनीला आधी सांगितलं होतं हिरव्या रंगाची साडी नेसून यायला. रागिनी वेळेवर रजिस्टर ऑफिसमध्ये पोहोचली होती. अजय अर्ध्या रस्त्यात होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला. काही क्षण तो फोनवर बोलला आणि अचानक गाडी मागे फिरवली. त्या क्षणात सगळं काही बदललं. रागिनी वाट पाहत राहिली आणि अजयकडून तिची वाट चुकली. अजय जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा त्याला समजलं की त्याचे बाबा ICUमध्ये दाखल आहेत. त्याच्या आईचं निधन आधीच झालं होतं. आता वडिलांची ही अवस्था पाहून तो पूर्णपणे हादरून गेला होता. स्वतःला सावरणंही त्याला जड जात होतं. त्याच्या वडिलांचे जवळचे मित्र यशवंत काका त्यांनी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. त्यांनी अजयकडे पाहत गंभीर स्वरात सांगितलं, तुझ्या वडिलांची तब्येत खूप नाजूक आहे. डॉक्टर काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. पण एक लक्षात ठेव, या अवस्थेत त्यांना कोणत्याही प्रकारचा तणाव देणं धोकादायक ठरेल. त्यांना काही धक्का बसला तर परिणाम अत्यंत गंभीर असू शकतो. दरम्यान रागिनीने 15-20 वेळा अजयला फोन केला होता, पण त्याने एकदाही फोन उचलला नाही. शेवटी निराश होऊन उदास मनाने ती तिथून निघून गेली. 15 दिवसातच यशवंत काकांची मुलगी राधाबरोबर अजयचं लग्न झालं. कारण त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा तीच होती. त्यांना जाणवले होते की त्यांच्याकडे फारसा वेळ उरलेला नाही. लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला. अजयला हे ठाऊक होतं की वडिलांना दुखवू नये, म्हणून त्याने रागिनीबद्दल त्यांच्याशी कधीच काही बोललं नाही. तो नेहमी विचार करायचा की सगळं स्पष्ट सांगेल, पण तोवर वडिलांनी त्याचं राधाशी लग्न ठरवून टाकलं होतं. अजयने रागिनीला अनेकदा फोन करून सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन सतत बंद येत होता. त्याला कळलं होतं की रागिनीने रागाच्या भरात फोन बंद केला आहे आणि म्हणूनच त्याने पुन्हा प्रयत्न केला नाही. तो मनाशी म्हणायचा, कदाचित वेळेसोबत ती मला विसरेल, पण आज अचानक काय घडलं? नियतीनं आजच रागिनीला माझ्यासमोर उभं केलं. अजय स्वतःला प्रश्न विचारत होता. तेवढ्यात राधाने रागिनीचा हात धरत तिला जवळच्या खुर्चीत बसवलं आणि हसत म्हणाली, ताई, हे माझे पती अजय. हे कंपनीमध्ये मॅनेजर आहेत. मी त्यांना तुमच्याबद्दल सांगितलं आहे. हे नक्कीच तुम्हाला नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. तुम्ही आरवची काळजी करू नका. दिवसभर मी त्याची काळजी घेईन. राधाचे हे वाक्य ऐकताच रागिनीच्या डोळ्यातून पाणी आलं. जणू तिच्या जीवाला आधार मिळाला. असं एखादं वेल झाड आधार शोधत वर चढतं तसं तिचंही झालं होतं. तिला असं वाटलं की आता ती आरवला एक चांगलं भविष्य देऊ शकेल. तिला ही संधी हातून जाऊ द्यायची नव्हती.
पण तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, हे तर अजयचं घर आहे आणि राधा त्याची पत्नी आहे. कधी राधाला हे कळलं की आरव अजयचा मुलगा आहे तर? या विचाराने रागिनी हरखून गेली. तिच्या मनात अजूनही अजयबद्दल राग होता, पण त्याचबरोबर प्रेमही होतं. ती अजूनही त्याला विसरू शकली नव्हती. तिच्या मनाला अजून त्या वेदना सहन होत नव्हत्या. ती अजूनही अजयला दुसऱ्या कोणासोबत पाहू शकत नव्हती. पण अचानक तिचा विचार मावळला. मी कोण? अजय माझा नाही. त्याचा विवाह राधाशी झाला आहे. त्याच्यावर राधाचा पूर्ण हक्क आहे. राधा त्याला दुसऱ्या कोणाबरोबर कशी सहन करेल? आणि जेव्हा तिला कळेल की आरव त्याचा मुलगा आहे, तेव्हा ती तितकंच प्रेम आरववर करू शकेल का? रागिनीच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली होती, पण उत्तर फक्त तिच्याजवळ होती. तेवढ्यात राधानं पुन्हा एकदा अजयकडे पाहून म्हटलं, अजय, तुम्ही तुमच्या हेड ऑफिसमध्ये रागिनी ताईंसाठी नोकरीबाबत विचारणा करा. त्यांना आता नोकरीची फार गरज आहे आणि नंतर आपण आरवचं चांगल्या शाळेत ॲडमिशन घेऊ. तो मला छोटी आई म्हणणार ना? ताई, तुम्हाला माझा प्रस्ताव मान्य आहे का? रागिनी उदास स्वरात उत्तर देत हो एवढंच म्हणाली. तेवढ्यात अजय खुर्चीवरून उठला आणि म्हणाला, मी आत जातोय, थोडं काम आहे. असं म्हणत तो मोठ्या पावलाने बेडरूमकडे निघून गेला. रागिनी त्याच्याकडे टक लावून पाहत राहिली. तो दिसेनासा होईपर्यंत राधानं आरवला मांडीवर घेतलं आणि मायेने त्याच्याशी बोलू लागली. आरव बाळा, तू मला छोटी आई म्हणशील ना? बऱ्याच वेळाने सगळे झोपायला गेले, पण रात्री अचानक रागिनी दचकून पाहिलं आणि म्हणाली, तुम्ही इथे काय करताय अजय? खूप रात्र झाली आहे. तुम्हाला या खोलीत यायला नको होतं. कृपया इथून निघा. जर राधाताईने तुम्हाला इथे पाहिलं तर फार मोठा गोंधळ होईल. मी नाही इच्छित की तिला आपल्या भूतकाळाबद्दल काही समजावं. रागिनीने मनात दडलेलं दुःख लपवत थरथरत्या स्वरात ती बोलली. घड्याळात बरोबर 1 वाजत होते. राधा 1 तास आधीच गाढ झोपली होती. ती खूप समाधानी होती. आरवला मिळवून जणू तिला वाळवंटात हिरवं बेट गवसल्यासारखं वाटत होतं. नाही, म्हणजे मला काही बोलायचं आहे रागिनी, अजय म्हणाला. काही गोष्टी तुला माहीत असायलाच हव्यात. त्या दिवशी मी खूप वेळा तुला कॉल केला होता, पण तुझा फोन बंद येत होता. रागिनी म्हणाली, हो, मी रागाच्या भरात फोन बंद केला होता, पण त्याआधी मीही तुम्हाला कितीतरी वेळा फोन केला होता. तुम्ही इतके बिझी होतात की एकदाही फोन उचलायला वेळ नव्हता. रागिनी, तू मला तुम्ही का म्हणतेस? असं का वागतेस जणू आपण दोघं परके आहोत? हो, परकेच आहोत आपण. आज 3 वर्ष झाली आहेत. ते दिवस मी मागे टाकले. मी नाही इच्छित की माझा भूतकाळ माझी कमकुवत बाजू ठरावा. आणि हो, तुम्ही आता दुसऱ्याचे पती आहात. मी तुम्हाला तू म्हणणं योग्य वाटणार नाही. या 3 वर्षात मी मामाकडे असह्य यातना, अपमान सहन केला, केवळ आरवसाठी. परवा रात्री मामाच्या मुलाने मला. रागिनीचा कंठ दाटून आला. ती हुंदके देत रडू लागली. थोड्या वेळाने तिने नजरेतून वाहणारे अश्रू पुसत म्हटलं, माझा आरव कधी कोणाला बाबा म्हणत नाही. त्याला हेही माहीत नाही की बाबा म्हणजे काय, आणि मीही कधीच त्याला सांगितलं नाही. अजय शून्य झाला. तो सावधपणे विचारतो, रागिनी, आरव तो माझा मुलगा? रागिनीने हलकेच मान खाली घातली. त्याचा चेहरा नीट पहा. त्याच्या डोळ्यात बघा, तुम्हाला कळेल स्वतःहून. पण कसं? म्हणजे कसं? तू मला एकदाही का नाही सांगितलीस? मला तरी काय माहीत होतं? आपण कोर्ट मॅरेज करणार होतो त्या दिवशी तू आलास नाहीस, आणि त्यानंतर बरोबर 8 दिवसांनी मला समजलं मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. रागिनीचं वाक्य अश्रूमध्ये विरून गेलं. हे ऐकताच अजय झोपलेल्या आरवजवळ गेला. त्याच्या लहानशा डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवत तो म्हणाला, माझा मुलगा, मी तुझा बाप आहे. अजय गलबलून गेला. रागिनी, गेले 3 वर्ष तू या एका मुलासाठी जे कष्ट घेतलेस त्याचं मोल शब्दात मांडता येणार नाही. राधा, ती कधीच आई होऊ शकत नाही. ती रोज ही वेदना गिळून टाकते. हेच एक दुःख तिच्या अंतःकरणाला पोखरत आहे. रागिनी, तू मला माफ करू शकतेस का? मी खऱ्या मनाने सांगतो. त्या दिवशी मी रजिस्टर ऑफिससाठी निघालोच होतो. तेवढ्यात अचानक एक फोन आला. बाबा हॉस्पिटलमध्ये होते. त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. मी थेट गाडी वळवली आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. बाबांची अवस्था अत्यंत गंभीर होती. त्या दिवशी त्यांना वाचवलं, पण त्यांनी आग्रह धरला होता. त्यांना मृत्यू येण्याआधी माझं लग्न झालेलं पाहायचं होतं. तुला माहीत आहे, मी लहानपणीच माझी आई गमावली आहे. बाबांनी मला दोन्ही आई-वडिलांचं प्रेम दिलं. त्यामुळे त्यांना वाटत होतं की त्यांच्या जाण्याआधी माझं आयुष्य स्थिर व्हावं
आणि मग त्यांच्या मित्राच्या मुलीशी राधाशी माझं लग्न ठरलं आणि बाबांची अवस्था पाहून मी या लग्नाला नकार देऊ शकलो नाही. आणि त्यावेळी तुझ्याबद्दल बाबांना सांगण्याचं माझ्यात धाडसच नव्हतं. आणि लग्नाला अवघे 2 महिने झाले होते तेवढ्यात बाबांचा मृत्यू झाला. मी समजलं होतं की तू मला विसरून गेली असशील. कधीच वाटलं नव्हतं की नशीब पुन्हा तुला माझ्यासमोर उभं करेल, आणि तेही अशा अवस्थेत. अजय हळुवार स्वरात म्हणाला. रागिणीचा आवाज कापरा झाला होता. खरंच आज तुम्हाला माझ्यासमोर येण्याची काय गरज होती? आणि मी काय या घरात आले? आरव पूर्णपणे भिजला होता, खूप उपाशी होता. मजबुरीने मला या घरात यावं लागलं. माझा काही हेतू नव्हता. मी खूप त्रस्त होते अजय, माफ कर. आता पहिल्यांदाच रागिणीने अजयला तू म्हणून हाक मारली होती. हे ऐकताच अजयने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि गहिवरलेल्या स्वरात म्हणाला, रागिणी, माफी तर मला तुझी मागायला हवी. तुझी ही अवस्था फक्त माझ्यामुळे आहे. तुला सुखाचं आयुष्य मिळायला हवं होतं आणि मीच तुझा गुन्हेगार आहे. तू एक काम कर, या घरातच राहा. मी तुला महिन्याच्या आत नोकरी मिळवून देतो. आपला आरव तो एक चांगलं आयुष्य जगेल. आता तो मला बाबा म्हणेल. मी राधाला सगळं खरं सांगेल. मला आता तुला अजिबात त्रास द्यायचा नाही. असं म्हणून त्यानं तिचा हात अधिक घट्ट पकडला. तेवढ्यात खिडकीबाहेर जोराची वीज चमकली आणि गडगडाट झाला. रागिणीने घाबरून अजयचे दोन्ही हात पकडत त्याच्या गळ्यात पडली. अजयनेही तिला घट्ट मिठीत घेतलं. पण दुसरीकडे अजय अंथरुणावरून उठल्यापासून राधा जागी झाली होती. तिला वाटलं तो बाथरूममध्ये गेला असेल, पण 15 मिनिटं उलटली तरी तो परत आला नाही. ती थोडी बेचैन झाली. शेवटी उठून त्याला शोधण्यासाठी बाहेर आली. आता राधा घराच्या दुसऱ्या खोलीजवळ उभी होती आणि तिच्या डोळ्यासमोर अजय आणि रागिणी एकमेकांच्या मिठीत होते. रात्रीचे 1:45 वाजले होते. राधा स्तब्ध झाली. काही क्षण ती फक्त पाहत राहिली आणि मग हळूच परत आपल्या खोलीत गेली. अंथरुणावर पडली खरी, पण डोळ्यात झोप नव्हती. 15 मिनिटं डोळे उघडे ठेवून मनात विचारांचा कोलाहल सुरू होता. तिनं अजय आणि रागिणीचं सगळं संभाषण ऐकलं होतं. सत्य तिच्यासमोर उभं होतं. वेदनादायक, त्रासदायक सत्य. हे असं का झालं? रागिणी परत यावी आणि अशा क्षणी यावी हा फक्त योगायोग आहे का, की नियतीचा खेळ? पण आता अजयचं लक्ष फक्त तिच्याकडेच असणार. दुसरीकडे अजय राधाचा विचार करत होता. जर मी राधाला सगळं खरं सांगितलं किंवा रागिणीला या घरात राहण्याची परवानगी मागितली तर राधा काय उत्तर देईल, असा विचार करत तो हळूच परत राधाच्या शेजारी अंथरुणावर झोपला. पण डोळ्यातून झोप नाहीशी झाली होती. 3 वर्षानंतर अजयने पुन्हा रागिणीला असा स्पर्श केला होता जसा पहिल्यांदा केला होता. त्या क्षणी त्याच्या मनात त्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तो कधीच तिच्यासोबत कुठे फिरायला गेला नव्हता, नाही पुण्याबाहेर, नाही कुठल्या मित्राच्या घरी. तसंच त्यांचं प्रेमही सीमित होतं. पण आज रागिणीला समोर पाहून त्याच्या मनात दडलेलं प्रेम पुन्हा उमललं होतं. राधा, तिनं कधी काही चूक केली नव्हती. प्रत्येक कठीण क्षणी त्याला साथ दिली. ज्यावेळी त्याची नोकरी अचानक गेली तेव्हा तिनं त्याला सावरलं, समजावलं, धीर दिला. एक खरी अर्धांगिनी म्हणून तिचं प्रत्येक पाऊल त्याच्या मागे होतं. हो, फक्त एकच गोष्ट, एक मूल जी कधी देऊ शकली नाही, कदाचित कधीच देऊ शकणार नाही. पण त्यात तिची काही चूक नव्हती. आणि आता मुलाची आठवण येताच त्याच्या मनात आरवचं रूप उभं राहिलं. तो तर त्याचंच बाळ आहे. किती सुंदर दिसतो. जे दुःख इतके दिवस तो एका मुलाच्या अभावामुळे सहन करत होता ते आता सहन करावं लागणार नाही. आणि तसंच गेल्या 3 वर्षात रागिणीने ज्या यातना भोगल्या आहेत, आता तिलाही थोडं सुखानं, सन्मानानं जगण्याचा हक्क आहे. दुसरीकडे राधा अजूनही जागी होती. अंथरुणावर पडलेली खरी, पण डोळ्यातून झोप कोसो दूर होती. मनात खोलवर एक दडपलेलं दुःख तिला टोचत होतं. एक न उच्चारलेला प्रश्न तिच्या काळजात झणझणत होता. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. हे अश्रू कोणासाठी होते हे तिलाच कळेनासं झालं होतं. आपल्या नवऱ्याला कोणाला तरी कवेत घेतलेलं पाहून, की आरवला आपल्या नवऱ्याचं रक्त मानून? ती काही समजू शकत नव्हती. पण ती करू तरी काय शकत होती? ती कधीच आई होऊ शकणार नाही ही एक कटू पण निर्विवाद सत्य होतं. आणि रागिणी तर आधीच आई होती. मग सगळा हक्क तिचाच का मानावा? नाही, काहीच उमजत नव्हतं. हे काय चाललंय? काय होणार आहे? तिचं डोकं सुन्न झालं होतं. तिने हळूच एक नजर झोपलेल्या अजयकडे टाकली. तो बऱ्याच वेळापूर्वी झोपी गेला होता.
मनात 100 विचारांचे वादळ घोंगावत असतानाही तिने उजव्या हाताने त्याचा हात घट्ट पकडला आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवत मनात पुटपुटली, नाही, मला स्वतःहून अजयच्या आयुष्यातून मागे हटायला हवं. मी त्याला काय दिले? काहीच नाही. रागिणीने तरी त्याला एक मूल दिलंय. मीच अजयला रागिणीशी लग्न करण्यासाठी तयार करीन. आधी मी त्याला घटस्फोट देईन. हे सगळं मनाशी ठरवत ठरवत तीही हळूहळू झोपी गेली. अजय खोलीतून निघून गेल्यानंतर रागिणी एका मोठ्या द्विधावस्थेत सापडली होती. एका बाजूला आरवचं भविष्य आणि दुसऱ्या बाजूला तिचा आणि अजयचा संबंध. कशाला प्राधान्य द्यावं हेच कळेनासं झालं. अजय आता तिला आपल्या घरी ठेवण्यास तयार होता. तुझ्यासाठी एक चांगली नोकरीही शोधतो असं तो म्हणाला होता. मग काळजी कसली? नवरा, मूल, घर, नोकरी सगळं काही मिळणार होतं. मग काळजी कसली? पण खरंच रागिणी स्वतःचा हक्क सोडणार होती का? ती आरवच्या हक्कावर पाणी फेरणार होती का? एकटीच दुःख वाहत राहणार होती का? सगळं दुःख तिच्याच वाट्याला का येतं? कधी तिच्या नशिबात थोडं तरी सुख नसेल का? बरं ठरलं, ती अजयचं म्हणणं ऐकेल. राधाला त्यांच्या नात्याबद्दल सगळं सांगायचं ठरवलं. हो, कदाचित समाजासमोर हिंदू रीतिरिवाजाने विधीपूर्वक लग्न त्यांचं झालं नसेल, पण मूल तर त्याचंच आहे. रागिणी आरवच्या डोक्यावरून हात फिरवत विचार करू लागली. आरव बाळा, तू काळजी करू नकोस. मी तुझं भविष्य घडवणार आहे. माझं सर्वस्व तुला द्यायचं आहे. तुझ्यासाठीच जगायचं आहे. दुसरं कोण आहे तुझं माझ्याशिवाय? इतक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. विजा कडकडू लागल्या. त्या वातावरणात रागिणीच्या मनात अजून अस्वस्थता वाढली. पण तिला का वाटत होती ही भीती? अचानक राधाची आठवण झाली. तिची काही चूक नव्हती. ती जर अजयची कायदेशीर पत्नी होती, सर्वप्रथम अधिकार तिचाच होता. रागिणीच्या मनात सतत एकच प्रश्न घोळत राहिला. जर मी राधाच्या जागी असते तर काय मी अजयसोबत कुणा दुसऱ्याला सहन करू शकले असते का? सकाळी 5:30ला आरवच्या रडण्याने राधाची झोपमोड झाली. ती पटकन उठली, धावत त्या खोलीकडे गेली. दरवाजा बंद होता. रागिणी ताई असं तिनं 2दा हाक मारली पण उत्तर मिळालं नाही. तिने दरवाजा उघडून आत पाहिलं. आरव जागा होऊन पलंगावर बसून रडत होता. राधानं लगेच त्याला उचलून घेतलं. डोक्यावरून हात फिरवत त्याला शांत करू लागली. आरव काही वेळातच शांत झाला. ती त्याला झोपवू लागली. पण मग तिनं बाथरूम, गॅलरी, गच्ची सगळीकडे शोधलं. रागिणी कुठेच दिसत नव्हती. ती मुख्य दरवाजाकडे गेली. दरवाजा उघडाच होता. ती धावत बाहेर गेली पण रागिणी कुठेच नव्हती. परत घरात येऊन ती जेवणाच्या टेबलाजवळ गेली. तिथे एक दुमडलेली पांढरी चिठ्ठी ठेवलेली होती. रागिणीचं निरोपपत्र. राधाने ती चिठ्ठी हातात घेतली आणि वाचू लागली. प्रिय राधाताई, तुमचे आभार कसे मानावे हे मला शब्दात सांगता येत नाही. काल रात्री तुम्ही माझ्यासाठी जे केलं ते फक्त एखादी आपलीच व्यक्ती करू शकते. मी तुमची सदैव ऋणी राहीन. पण ताई, मी तुमचं म्हणणं पाळू शकले नाही. मी तुमच्यासोबत राहू शकत नाही. कारण मी कोणावरही ओझं होऊ इच्छित नाही. तुम्ही सगळे खूप चांगले आहात. माझं नशीबच होतं की काल रात्री मला तुमचं घर, तुमचं प्रेम आणि थोडासा निवारा मिळाला. खरं सांगायचं तर मी खूप चिंतेत होते. माझ्या आरवचं पुढे काय होणार? पण आता मी निर्धास्त आहे. ताई, जर तुमच्यासारखी आई आरवला मिळाली तर मला खात्री आहे त्याला कधीच काही कमी भासणार नाही. या जगात माझ्यानंतर जर कोणी त्याला सर्वात जास्त प्रेम देऊ शकत असेल तर ते फक्त तुम्हीच. मला एका रात्रीतच विश्वास बसला आहे. तो तुमच्यासोबत खूप आनंदी राहील. त्याला तुमच्या पतीकडून वडिलांचं प्रेम मिळेल आणि त्याचं आयुष्य खरंच सुंदर होईल. तुम्ही दोघं नेहमी आनंदी राहा, खूप आनंदी. आणि हो, आरवला छोटी आई म्हणण्याची सवय लावू नका. त्याला सांगा की तो तुम्हाला आई म्हणावं. कारण आता तो केवळ तुमचाच मुलगा आहे. फक्त तुमचाच. तुमची रागिणी. चिठ्ठी वाचल्यानंतर राधा एकदम निशब्द झाली. बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. ती फक्त विचार करत राहिली. रागिणी कोणत्या दगडाची बनली आहे? एवढं बलिदान, सर्व काही मागे टाकून ती निघून कशी जाऊ शकली? खरंच रागिणीचं महान तत्त्व एवढं प्रभावी होतं की त्याच्यासमोर सगळं फिकं वाटत होतं. अजयने योग्य व्यक्तीवर प्रेम केलं होतं, पण दुर्दैव असं की त्याला रागिणीसारखी मुलगी जीवनसाथी म्हणून लाभू शकली नाही. तेवढ्यात आरवच्या रडण्याचा आवाज आला आणि राधा धावत त्याच्याजवळ गेली. तिने त्याला उचलून घेतला आणि मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. काल रात्री अजय फार उशिरा झोपला होता, त्यामुळे सकाळी तो उशिरा उठला. उठल्यावर राधाकडून सगळं ऐकलं. चिठ्ठी वाचली पण तो काही बोलला नाही. फक्त ओठांच्या कोपऱ्यात एक हलकंसं स्मित होतं, पण त्याचं मन ते आतून ओरडत होतं.
त्याला जाणवू लागलं होतं तो रागिणीसमोर हरला आहे. त्याच्या मनात विचार सुरू होता, आज ऑफिसला जायचं नाही. पण आता काय उरलं होतं? रागिणी गेली होती. तिच्याशी बोलण्यासारखं काही नव्हतं आणि संदेशही नाही. तो पूर्णपणे कोसळून गेला होता. त्याला वाटू लागलं, ना 3 वर्षापूर्वी मी तिला योग्य मान देऊ शकलो ना आज. मनात कुठेतरी खोल जखम झाली होती, अशी जिला शब्दच नव्हते. आरव मिळाल्याचा आनंद व्यक्त करावा की रागिणीच्या जाण्याचं दुःख. अजय ऑफिससाठी निघाला. आता जाता जाता फक्त एवढंच म्हणाला, आरवची काळजी घे. आजपासून तूच त्याची आई आहेस. संध्याकाळी परतताना त्याच्यासाठी नवे कपडे घेऊन येतो. राधाने काही विचारलं नाही. तिलाही जाणवत होतं त्याच्या मनाची अवस्था काय असेल. ते 3 वर्षानंतर आपल्या जुन्या प्रेमाला पुन्हा भेटूनही त्याने ते गमावलं होतं. तिच्या मनात एकच विचार, त्याला त्याच्या वेदनांमध्ये एकटाच राहू द्यावं. शेवटी तोही एक माणूस आहे. अजयने गाडी स्टार्ट केली. बराच दूर आला, पण ऑफिसमध्ये तो गेला नाही. त्याला काम करण्याची इच्छा नव्हती. डोक्यात फक्त रागिणीचे शब्द घुमत होते. 3 वर्षापूर्वीचे क्षण, काल रात्रीचं संभाषण, तिची मिठी. सोडा, राधाताईने पाहिलं तर त्रास होईल, तिने स्पष्टपणे सांगितलं होतं. अजयने गाडी एका मोठ्या तळ्याच्या काठी थांबवली. गाडीतून उतरून एका बाकावर जाऊन बसला. लेझरच्या खिशात हात घालून सिगारेटचं पाकिट शोधलं तेव्हा त्याला एक जाडसर कागदाचा दुमडलेला तुकडा लागला. त्याने सिगारेट शिलगावली, एक झुरका घेतला आणि मग तो कागद उघडला. ती होती रागिणीची चिठ्ठी. अजय वाचू लागला. प्रिय अजय, तुला केवळ धन्यवाद देऊन मी माझं कर्तव्य पार पाडू शकत नाही आणि तुला दोष देऊन तुला दुःखही देणार नाही. जे काही घडलं ते कदाचित चांगल्यासाठीच झालं. त्यात तुझा कोणताही दोष नव्हता. कृपया स्वतःला त्रास देऊ नकोस, निदान माझ्यासाठी तरी नाही. काल रात्री कदाचित नशिबानेच मला तुझ्या घरी आणलं आणि एक गोष्ट नक्की समजली की तू पूर्णपणे निरपराध आहेस. तुझ्यामुळे रजिस्ट्रेशन होऊ शकलं नाही हा मोठा आरोप जो मी मनात बाळगत होते आता उतरून गेला आहे. मी माझा एक भाग तुझ्याकडे सोपवून चालली आहे. आपला आरव, आपल्या प्रेमाची एकमेव खून. त्याला कसं वाढवायचं हे आता तुझं आणि राधाताईचं काम आहे. मला खात्री आहे तू त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाहीस. आता तो जगातल्या सगळ्यात सुरक्षित जागी आहे, कारण तो आपल्या जन्मदात्या वडिलांसोबत आहे. आणि पहा, राधाताई ही त्याची खूप छान आई ठरणार आहे. सांगायचं झालं तर काल रात्री तुझ्या स्पर्शानं पुन्हा एकदा त्या जुन्या प्रेमाचा ठाव जागा झाला होता. क्षणभर मनात एक स्वार्थी विचार डोकावून गेला. वाटलं आपलं हक्काचं प्रेम पुन्हा मिळवावं. पण खरं सांगू का, ते इतकं सोपं नाही, खूप कठीण आहे. कदाचित मी हट्टाने माझा हक्क गाजवू शकले असते, पण शेवटी त्यात माझंच नुकसान झालं असतं. तुला आणि राधाताईंना एकत्र पाहणं मला कधीच सहन झालं नसतं. आणि खरं तर जर राधाताईंना आपल्यामधल्या नात्याची कल्पना आली असती तर त्यांना प्रचंड दुःख झालं असतं. कदाचित त्यांनी मला कधीच माफ केलं नसतं, कधीच स्वीकारलं नसतं. म्हणूनच मला तुझ्या सुखी संसारात कोणताही गोंधळ निर्माण करायचा नाही. तू सुखी राहशील तर मी कुठेही समाधान शोधेन. स्वतःची काळजी घे. तू थोडा अशक्त दिसतोयस, पूर्वीपेक्षा बारीक झालायस. आरोग्याची जरा जास्त काळजी घे. तुला जे सर्वात जास्त हवं होतं ते मी तुला देऊन निघून चालले आहे. माझ्या हृदयातलं संपूर्ण प्रेम. आणि हो, मला उगाच शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. मी माझं उरलेलं आयुष्य शांततेत पण तुझी वाट पाहत घालवेन, एका अशा प्रतीक्षेत ज्याला कधीच अंत नाही. तुझी होऊ न शकलेली प्रेयसी, तुझी रागिणी. आणि शेवटची ही चिठ्ठी वाचून अजय जणू पाषाणासारखा झाला. शब्द थांबले होते, पण मनातली घुसमट थांबत नव्हती. तो रडू शकत नव्हता, पण आत्तापर्यंत 5 सिगारेट संपवून टाकल्या होत्या. चिठ्ठी पुन्हा पुन्हा उलटसुलट वाचली. ती हृदयाशी घट्ट धरत फक्त एवढंच पुटपुटला, रागिनी, मीही तुझी वाट पाहीन आयुष्यभरासाठी. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.